नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आज इथे आपण बनवणार आहे पावभाजी रेसिपी. अगदी साध्या पद्धतीने पावभाजी कसा बनवायचा आणि कमी साहित्यामध्ये पावभाजी कसा बनवायचा ते इथे पाहूयात. अगदी झटपट आणि सिंपल अशी ही आपली रेसिपी असणार आहे. तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली इथे पावभाजी बनवून तयार आहे. अशी पावभाजी कशी बनवायची ते इथे आपण पाहणार आहेत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. चला तर सुरुवात करूया. इथे पाहू शकता इथे एक मी कढई ठेवून घेतलेली आहे. या कढईमध्ये आपण डायरेक्ट फोडणी देणार आहे. ऑलरेडी मी कांदा, टोमॅटो हे सगळं आपण कापून घेतलेलं आहे. 5-6 कांदे आणि 5-6 टोमॅटो इथे आपण कापून घेतलेले आहेत. अगदी मोठे-मोठे कांदे आणि मोठे-मोठे टमाटे आपण इथे कापून घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण कांदा इथे बारीक-बारीक असे चिरून घेतलेले आहेत. ते कांदे आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा अगदी लालसर होईपर्यंत आपण परफेक्ट मस्त अशी स्लो फ्लेमवर हे कांदे परतून घ्यायचे आहेत. कांदे अजिबात कच्चेपणा ठेवू नये तसे आपण कांदे भाजूयात. तर स्लो फ्लेमवर ठेवूयात आणि इकडे आपण बटाटा शिजवून घेतलेले आहेत म्हणजे उकळून घेतलेले आहेत. 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये घालून. तर ते बटाटे आपण सगळे सालटी काढून घेतली आणि व्यवस्थित आपण मॅश करून घेतलेला आहे. चला तर इथे पाहू शकता कांदाही आपला लालसर असा झालेला आहे. कांदा व्यवस्थित असा आपण परतून घेतलेला आहे आणि आता कांदा लालसर झालेला आहे. कांदा अगदी लालसर असं झालेला आहे. त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटो घालून व्यवस्थित तेही परतून घ्यायचे. 5 ते 6 मिनिट ह्याला लागतात. कारण टोमॅटो एकदम नरम व्हायला पाहिजे आणि खूप अशी सुंदर अशी रेसिपी आहे आणि सर्वांनाच खूप आवडेल अशी ही पावभाजी आपली असणार आहे. तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. तर इथे पाहू शकता आपण हे कांदा आणि टोमॅटो एकदम अशी मऊ होण्यासाठी ना आपण थोडंसं पावभाजीची जर दाबणी असते ना त्याच्याने आपण हे प्रेस करून घ्यायचे म्हणजे आपण बारीक करून घ्यायचे. तर इथे आपण मॅश करून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे. व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर इकडे आपण अद्रक, लसूण आपण वाटून घेऊयात. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे तिन्ही आपण मिक्सर करून घेऊयात. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही फक्त अद्रक आणि लसूण हे दोन्हीही तुम्ही वाटण बनवून घेऊ शकता. तर इथे आपलं वाटण तयार आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे आणि त्यामध्ये आपण हे अद्रक लसूणचं पेस्टही आपण यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात. एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही ही एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा ह्या पद्धतीने. एकदम भन्नाट असे बनते ही पावभाजी. आता आपण ना बटाटा इथे आपण घालून घेतलं. बटाटा ऑलरेडी आपण मॅश करून घेतलेला आहे. पण यामध्ये कांदा, टोमॅटो आणि हे सगळं मसाले एकजीव होण्यासाठी आपण व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे बटाट्याला. आणखीन एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण बटाटा मॅश करून घेतला, एकजीव असा करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपण पावभाजीचा मसाला आणलेला आहे. सुहानाचा पावभाजी मसाला मी इथे वापरते आहे. ते आपण पावभाजी मसाला यामध्ये घालून घेतला. आता त्यानंतर 3 ते 4 चम्मच आपण लाल तिखट इकडे आपण घेणार आहे आणि चवीनुसार मीठ 2 चम्मच इकडे मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही बनवू शकता. तुम्ही तिखट, मीठ हे कमी जास्त करू शकता. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे मी टोटली 10 जणांसाठी पावभाजी बनवत आहे. तर इथे पाहू शकता आपण हे व्यवस्थित मॅश करून घेतलं आणि त्यामध्ये पाणी घालत जायचं आहे. थोडंसं गरम पाणी घालायचं आहे यामध्ये. उकळलेले गरम पाणी आपण यामध्ये घातलं तर पावभाजीची टेस्ट आणखीनच छान होईल. तर इथे पाहू शकता आपली ही पावभाजी अशी पाणी घालून आपण दाटसर आणि एकदम असं दाटसरही नाही आणि एकदम अशी पातळही नाही अशी पद्धतीची आपण ही पावभाजी बनवलेली आहे. तर इथे आपण ह्याला उकळी फुटू द्यायची आहे. यामध्ये आता काहीही घालायची गरज नाही आहे कारण आपण सगळं आपण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता मस्त असा आपला पावभाजी शिजवून घ्यायचे 2 ते 3 मिनटासाठी.
तर 2 ते 3 मिनटानंतर पाहू शकता मस्त कलरही आलेले आहे आणि एकदम अप्रतिम असा आपली पावभाजी मस्त अशी शिजती आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता एकदम भन्नाट अशी पावभाजी इथे तयार आहे. पावची भाजी इकडे आपण बनवून घेतलेली आहे. मस्त असा तयार झाला. तर इथे पाहू शकता मस्त अशी आणखीन एक 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला मस्त शिजवून घेतलं ना, एक भन्नाट अशी चव येते. मस्त पावभाजी स्लो फ्लेमवर मस्त शिजवून घ्यायचे. एकदम भन्नाट अशी बनते. अगदी घरगुती, काहीही जास्त न वापरता घरच्या साहित्यामध्ये आपण ही पावभाजी बनवलेली आहे आणि तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूपच आवडेल. तर इथे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे. आता ही पावभाजी एकदम स्लो फ्लेमवर आपण आता थोडा वेळासाठी शिजवून आपण हे बंद करून घेणार आहे. आपली पावभाजी ऑलरेडी तयार आहे. तर इथे आपण आता गॅस बंद करून घेऊयात. मस्त अशी शिजलेली आहे. तर त्यामध्ये आपण बटर घालूयात. थोडंसं बटर यामध्ये घालून घेऊयात आणि मस्त अशी परफेक्ट पावभाजी ते तयार आहे. आता आपण गरमागरम पावभाजी इथे तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण पाव भाजून घेऊयात सर्वप्रथम. तर इथे आपण बटर घातलं, एक पॅन ठेवून घेतलं, त्यावर बटर ठेवलं. बटर आपोआपच विरघळतं. बटर आपण सगळीकडे करून घ्यायचं आहे, सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आणि आता आपण पाव घेतलेले आहे. पावला 2 पाव घ्यायचे आणि ते मधून कापून घ्यायचे. तर इथे आपण पाव शेकण्यासाठी पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम होऊ द्यायचे. गरम झालं की त्यावर आपण हे पाव अशी कट करून घेतलेली आहे, ते आपण व्यवस्थित शेकून घ्यायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे पाव आता शेकून घेणार आहे. एक साईडला झालं की त्यानंतर आपण थोडीशी बटर घालून पुन्हा दुसरी पाव घेऊयात आणि तेही अशा पद्धतीने व्यवस्थित शेकून घ्यायचे. बटर सगळीकडे लागला पाहिजे असं आपण शेकून घ्यायचे. एकदम भन्नाट लागते, खायला अप्रतिम अशी लागते ही पाव पण. आता आपण ही पाव पलटून घेऊयात. या साईडला शेकून झालेली आहे, तर दुसऱ्या साईडला आपण पलटून घ्यायचं आहे. तर दोन्ही पाव दोन्ही साईडनी झालेले आहेत. आता आपण हे अशा पद्धतीने थोडंसं हलवत राहिलं तर मस्त अशी शेकली जाते पाव. अगदी गरमागरम आपण इकडे सर्व करून घेणार आहे. इथे मस्त अशी तयार झालेली आहे आपली पावभाजी. आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे. तर इथे आपण एक ताट घेतलेलं आहे मोठं. त्यामध्ये आपण सर्वप्रथम आपण भाजी घेऊयात. तर इथे एकदम मस्त असा आपण डेकोरेट करून घेणार आहे आणि गरमागरम अशी सर्व केली की सगळ्यांनाच भूक लागेल अशी ही आपली पावभाजी एकदम भन्नाट झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता कलर एकदम मस्त असा कलर आलेला आहे. आता आपण ही पावभाजी घालून घेतो एका प्लेटमध्ये. इथे पाहू शकता एकदम सुंदर असा कलर आलेला आहे. भाजी एकदम भन्नाट झालेली आहे. आता आपण गरमागरम पाव ही इकडे शेकून घेतलेले आहेत, ते आपण इकडे घेऊयात. तर इथे आपण अशा पद्धतीने यावर आपण पावभाजीवर थोडंसं बटर घालून घेऊयात. 2 पाव आपण शेकून घेतलेले आहेत, म्हणजे थोडंसं निंबू घेऊयात आणि बारीक चिरलेले कांदे आपण यावर घालून घेऊयात आणि कोथिंबीर पण बारीक चिरलेली घ्यायची आहे. मस्त असा पावभाजीचा बेत तयार झालेला आहे. गरमागरम खायचं आहे या मंडळी सर्व पावभाजी खायला. तर ही रेसिपी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या राज्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवनवीन रेसिपीसाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एक रेसिपीसोबत. बाय बाय.